तर या ठिकाणी आणखी एक बातमी समोर येते। नांदेड महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आतापर्यंत नांदेडमध्ये दुपारी 12:30 वाजेपर्यंत 17.14% इतकं मतदान झालेलं आहे। दुपारी 12:30 वाजेपर्यंतची ही आपण आकडेवारी पाहतोय। तर नाशिकमध्ये पैसे वाटपाची अफवा आहे। नागरिकांनी मात्र मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। नाशिकच्या सावतानगर परिसरात त्यामुळे गोंधळ उडालाय। बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आलाय। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी मात्र सौम्य बळाचा वापर देखील या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालंय। मुंबई में, क्योंकि यहाँ मेरा जन्म भी हुआ, मेरा शिक्षण भी हुआ, मेरा व्यवसाय भी यही, जो भी मैं हूँ महाराष्ट्र मुंबई की वजह से। तो मेरा कर्तव्य है, आप सबका कर्तव्य है कि आप वोट देने ज़रूर आए। आप किसी को भी वोट दें, लेकिन उसको डेफिनेटली वोट दें जो मुंबई की प्रगति के बारे में, जो विश्व में टॉप 10 पे, टॉप 5 में इस मुंबई को ले जा सकते हैं। जो लोग, आप उन्हीं के साथ रहिए। ये मुझे कहने की जरूरत नहीं है, आपको भी पता है। थैंक यू। तर तिकडे टिटवाळ्यात ईव्हीएम मशीनवर मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। शेखर वाकोडे यांचं नाव चुकीचं लिहिल्याचं समोर आलंय। ईव्हीएम मशीनवर शेखर वाकोडे ऐवजी शेख वाकोडे असं नाव लिहिण्यात आलं होतं। माझं नाव जे ॲडव्होकेट शेखर अप्पाराव वाकोडे आहे त्याऐवजी ॲडव्होकेट शेख अप्पाराव वाकोडे असं छापण्यात आलेलं आहे मशीनवरती वगैरे। मी तात्काळ तिथल्या जे अधिकारी आहेत आपल्या मतदान केंद्रावरती त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांनी असमर्थता दर्शवली। त्यामुळे मी आता कायदेशीर त्यांना एक पत्र दिलेले आहे, मेल केलेले आहेत इलेक्शन कमिशनला आणि रिटर्निंग ऑफिसरला। आणि माझी अशी मागणी आहे की निवडणूक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।